तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील जातीभेद करत सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण मित्रांनो, खरा जातीभेद कुणी केला होता, कधी केला होता आणि किती ओव्हर केला होता, हे ऐकू आपण एका कवितेमधून. मित्रांनो, मी काही कुणाचं नाव घेणार नाही. पण ही कविता ऐकून तुम्हाला कळलं की खरा जातीभेद कुणी केला होता. मित्रांनो, बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बघा तर जातीभेद. बघा जातीभेद कसा केला होता. अहो, बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. एका भाकरीच्या तुकड्यावर. बघा बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. कारण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. त्यामुळे त्याचा कामापुरता वापर होत होता. कारण काय, संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. अरे, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, पुढचं वाक्य ऐका. मित्रांनो, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. अरे, त्यांच्या लोकात बसा आम्हा मुभा नव्हती. बघा, एवढा अन्याय होता. त्यामुळे बघा, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. अरे, हे तर सोडा, त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. म्हणजे बघा, आम्ही त्यांना बोलूही शकत नव्हतो. एवढा कठोर जातीभेद केला होता. त्यामुळे बघा, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. आता संविधानामुळे आमची किंमत वाढते. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. अरे, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. आता यांना आमची वाटते भीती. कारण संविधान आहे आमच्या साथी. का, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. अरे, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. अरे, बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, किती कठोर जातीभेद होता बघा. ऐका परत तीच वाक्य. बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. कारण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. कारण काय, संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. अरे, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती,
पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. अरे बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात.